तुम्ही कधी विचार केलाय आज स्टारबक्सचे जे मोठे मोठे स्टोर तुम्हाला भारतामध्ये दिसतात त्यामागे टाटाचा काय रोल असेल? तर चला सांगतो. अमेरिकेच्या 3 मित्रांनी मिळून 1971 मध्ये स्टारबक्सची सुरुवात केली होती. लोकांना त्यांची कॉफी खूप आवडू लागली. हळूहळू त्यांनी त्यांच्या शाखा एक्सपांड करत गेली आणि आज 80+ देशात त्यांची हजारो स्टोअर्स आहेत. पण इंडियामध्ये येण्यासाठी त्यांना एक लोकल पार्टनरची गरज होती आणि मित्रांनो इथेच टाटा ग्रुपची एंट्री होते. टाटा ग्रुप ऑलरेडी कॉफीच्या उत्पादनात एक मोठी कंपनी होती, त्यामुळे स्टारबक्सला परफेक्ट पार्टनर भेटला होता. या दोघांमध्ये 50-50% ची पार्टनरशिप झाली. पण टाटा इथे गेम खेळते. इंडियाच्या स्टारबक्स स्टोअर मध्ये जेवढी कॉफी बीन्सची डिमांड असेल तेवढी सगळी कॉफी बीन्स टाटा कंपनी सप्लाय करेल. म्हणजेच कॉफी बीन्सचं सगळं प्रॉफिट आणि स्टारबक्सचं अर्ध प्रॉफिट टाटा ग्रुपकडे. पण स्टारबक्सने देखील इथे डाव टाकला. ते म्हणले ठीक आहे, पण तुम्ही आमची कॉफी बनवणं जरी शिकलात तरी तुम्ही पुढे चालून नाव चेंज करून सेम कॉफी विकू शकत नाहीत. या अटीवर दोघांमध्ये करार झाला आणि स्टारबक्सचे स्टोअर भारतामध्ये उभे राहिले. पण खरंच स्टारबक्सची कॉफी 500 ते 700 रुपयाला वर्थ आहे का? कमेंट मध्ये सांगा.